नमस्कार मित्रांनो, मी मयूर आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एका अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत जी कधी काळी हे स्वप्न बघत होती की आम्ही भारताचं भविष्य घडवू EV सेक्टरमध्ये. तर हो, तुम्ही बरोबर ओळखलं आहे. आज आपण बोलणार आहोत EV सेक्टरमधल्या कधी काळी सगळ्यात मोठी कंपनी असणाऱ्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीबद्दल. तसं काय घडलं की जी कधी काळी भारताचं EV सेक्टरमध्ये भविष्य बनू पाहणारी कंपनी आज डबघाईला आली आहे. अशी काय कारणं आहेत की आसमान से जमीन पर आणि आकाशातनं जमिनीवर ही कंपनी आज कोसळली. काय चॅलेंजेस त्यांच्यासमोर उभे राहिले, काय त्यांचं चुकलं आहे किंवा कुठे ते कमी पडलेत, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. सामान्य गुंतवणूकदारांनी इथे गुंतवणूक करावी का? खूप मोठी हाईप तयार झाली. खूप लोकांना वाटलं ही कंपनी पुढे राजा बनेल आणि भारताची कंपनी आहे, तर खूप मोठी मोठी स्वप्न बघितली होती गुंतवणूकदारांनी पण सामान्य जनतेने की आम्ही या कंपनीमध्ये जर गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये काहीतरी चांगलं घडेल. तर चला सुरुवात करूया आपण. या कंपनीची सुरुवात कधी झाली तर 2017मध्ये भाविश अग्रवाल यांनी एक विजन डोळ्यासमोर ठेवलं आणि या कंपनीची पहिली वीट ठेवली. तामिळनाडूमध्ये त्यांनी फ्युचर फॅक्टरी म्हणून एक जगातील EV टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीजपैकी एक ही त्यांनी उभी केली. त्यांनी प्रोडक्शन सुरू केलं. त्यानंतर त्यांनी बुकिंग सुरू केली जुलै 2021मध्ये आणि त्यांचं लॉन्चिंग होतं 15 ऑगस्ट 2021ला दुपारी 2 वाजता. तर ज्या वेळेस त्यांनी जुलै 2021ला बुकिंग सुरू केली तर पहिल्या 24 तासामध्ये त्यांच्या जवळजवळ 1 लाख गाड्या बुक झाल्या आणि लॉन्चिंगची डेट येईपर्यंत 5 लाख EV टू व्हीलर बुक झाल्या. हाईप खूप होती, लोकांना आकर्षण खूप होतं की EV टू व्हीलर आहे, बॅटरीवर चालणारी टू व्हीलर आहे, कशी असेल, डिझाईन वगैरे लुक वगैरे खूप छान होतं. तर लोकांचं आकर्षण, त्यामुळं हाईप खूप जास्त झाली होती. त्यांनी प्रोडक्शनही सुरू केलं आणि त्यांनी ऑक्टोबर 2021पासून गाड्यांची डिलिव्हरी द्यायला सुरुवात केली. इथपर्यंत सगळं छान होतं. जशा जशा गाड्यांच्या डिलिव्हऱ्या जायला लागल्या, लोकांकडे ती गाडी यायला लागली, तर नंतर हळूहळू कंपनीच्या गाड्यांमध्ये प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली. पहिला प्रॉब्लेम आला की गाडी चार्जिंगच होत नव्हती, बॅटरी गरम व्हायची, बॅटरीमधनं धूर निघायचा आणि कुठे कुठे पुण्यामध्ये बँगलोरमध्ये तर गाड्यांना आग लागल्या. ही कारणं होती. दुसरं कारण होतं की त्यांची सर्व्हिस सेंटर्स नव्हते. खूप कमी प्रमाणात त्यांचे सर्व्हिस सेंटर्स होते आणि ज्या कस्टमर्सनी लाख 1.5 लाख रुपये खर्च करून एवढी महाग बॅटरीवर चालणारी गाडी घेतली त्यांना वेळेवर सर्व्हिस मिळत नव्हती. 2 दिवस सांगून 8-8 दिवस 15-15 दिवस गाडी त्यांना मिळत नव्हती. स्पेअर पार्ट्सची वानवा होती, स्पेअर पार्ट्स मिळत नव्हते. त्यामुळे कस्टमर्समध्ये असंतोष वाढत गेला. कंपनीचं असं म्हणणं होतं की बाबा 8 लाख गाड्या जर विकल्या आम्ही, तर त्यापैकी जर 80,000 कस्टमर्सचे जर कंप्लेंट आले तर इतकी मोठी काय गोष्ट आहे. तर इथेच त्यांची सगळ्यात मोठी चूक झाली. जसं शेअर मार्केटमध्ये भाव भगवानचे, मार्केट सुप्रीम आहे, तसं उद्योगामध्ये कस्टमर हा सुप्रीम आहे, गॉड आहे. हे कुठेतरी भाविश अग्रवाल विसरले. गाड्यांना आग लागलं, स्पेअर पार्ट्स न मिळणं, सर्व्हिसिंग वेळेवर न होणं, कस्टमर्सशी आरेरावी करणं तिथल्या एम्प्लॉईजनी, ह्या सगळे जे कारणं होतं ना, तिथं कुठेतरी हळूहळू कस्टमर्सचा त्यांच्यावरनं विश्वास कमी व्हायला लागला आणि सेल्सवरती त्याचा परिणाम दिसायला लागला. मार्च 2024मध्ये त्यांचा सेल्स होता मंथली 53,000 प्लस गाड्यांचा EVचा आणि आता मागच्या महिन्यामध्ये नोव्हेंबर 2025मध्ये फक्त 8,400 ओलाच्या टू व्हीलर्स विकल्या गेल्यात. तर तुम्ही बघू शकता किती मोठा फॉल आला आहे या सगळ्या कारणांमुळे. मागच्या वर्षी मार्च आणि सप्टेंबरमध्ये त्यांच्या 2 एम्प्लॉईजनी आत्महत्या केल्या. तर एका एम्प्लॉईच्या सुसाईड नोटमुळे भाविश अग्रवाल आणि आणखीन काही मॅनेजमेंटच्या लोकांवरती FIR सुद्धा दाखल झाली. हालाकी त्यांनी ते डिनाय केलं, पण त्याचा परिणाम ऑब्व्हियसली शेअर्सवर दिसून आला.
क्रेडिटेबिलिटी आणि ट्रस्ट कमी झाला आणि ओलाचा शेअर कधी काळी लाईफ टाईम हायवरती म्हणजे 157 रुपयावरती ट्रेड करणारा शेअर आज शुक्रवारची क्लोजिंग होती मागच्या 2 दिवसापूर्वी 35 रुपये. 80% जवळजवळ शेअर्सचे भाव घसरलेले आहेत. तर ही होती एका जमिनीवर आलेल्या कंपनीची आकाशातून. तर दुसरं महत्त्वाचं कारण काय बघा, आफ्टर सेल्स सर्व्हिस, कस्टमर्ससोबत आरेरावी, सर्व्हिस वेळेवर न मिळणं, स्पेअर पार्ट न मिळणं, गाड्यांमध्ये आग लागणं, बॅटरी हीट होणं, हे सगळे कारणं तर होतेच. पण दुसरे कारणं होते त्यांना आलेलं तगडं कॉम्पिटिशन. त्यामध्ये TVS, बजाज, हिरो आणि एथर हे मोठमोठे प्लेयर्स जे यांनी ओलाला पार कॉम्पिटिशनमध्ये संपवून टाकलं आहे. त्यामुळं ओलाकडं आता फंडच नाही आहे की प्लॅन्स आहेत भविष्यामध्ये त्यांना मोठं कंपनी बनायची आहे, मोठी कंपनी, प्लॅन्स भरपूर तगडे आहेत, पण त्यांच्याकडं पैसा नाही आहे. आणि नवीन इन्व्हेस्टर त्यांच्या सध्याच्या परिस्थितीला बघता इन्व्हेस्टमेंट करायला तयार नाही आहे. सॉफ्ट बँकसारखे एंजल इन्व्हेस्टर्सनी सुद्धा त्यांचा ओलामधला हिस्सा विकून पैसे काढून घेतलेत. तिथे रिटेल कस्टमर्सचा, शेअर होल्डर्सचा ट्रस्ट आणखीन कमी झाला आणि शेअर्स पुन्हा खाली घसरायला सुरुवात झाली. तर आता हे जे आपण आतापर्यंतची जी कारणं बघितलेत, तर यावरनं एक सल्ला मी तुम्हाला नक्की देईल की ओला इलेक्ट्रिकमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थांबा. आणखीन कंपनीच्या CEOनी म्हणजे भाविश अग्रवालनी समोर येऊन काहीही त्यांचा प्लॅन भविष्यातला सांगितलेला नाही आहे की ते कसं कंपनीला या डबघाईतून पुन्हा वरती आणतील, पुन्हा एक स्टेबल मॅन्युफॅक्चरिंग होईल, पुन्हा सेल्स वाढेल. कारण सेल्स नाही तर प्रॉफिट नाही आणि प्रॉफिट नाही तर शेअर्स वाढणार नाही. साधा सरळ गणित आहे. तर मेहनतीचा पैसा वाया घालवू नका. सध्या थांबा. त्यांचे कंपनीचे प्लॅन्स फ्युचर्सला घेऊन काय आहे, कारण त्यांनी लॉस रिपोर्ट केला आहे मागं. जवळजवळ 880 करोडच्या आसपास त्यांचा FY24मध्ये नेट लॉस होता. तर कंपनी लॉस मेकिंग आहे सध्या तरी. तर गुंतवणूक टाळा. तर मित्रांनो, ही होती भारतातल्या कधी काळी राजा बनू पाहणारी कंपनीची जी आज डबघाईला आहे. मी दिलेली माहिती तुम्हाला जर कुठेही आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नियमित पोहोचतील. माझा 10 वर्षाचा अनुभव हेच सांगतो की मार्केटमध्ये इन्व्हेस्टर्सने, गुंतवणूकदारांनी डोकं, कान आणि डोळे हे उघडे ठेवून गुंतवणूक करावी, जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी मयूर. धन्यवाद.